न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड शहरातील गुरुवारपेठ भाजी मंडई परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवत तब्बल 14 नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. जखमींना तातडीने स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच कराड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रताप उर्फ पोपटराव साळुंखे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी नागरिकांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीला लाये आणि डॉक्टर प्रशांत देसाई यांच्याशी सर्व रुग्णालयाच्या प्रकृतीची तसेच सुरू असलेल्या उपचारांची सविस्तर माहिती घेतली. जखमींना आवश्यक ते सर्व सहकार्य आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी केली. घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येबाबत गंभीर चिंता व्यक्त करत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भटक्या कुत्र्यांच्या निर्विजीकरणाची मोहीम अधिक प्रभावी व गतिमान राबवण्याची आवश्यकता असल्याचे उपनगराध्यक्ष साळुंखे यांनी सांगितले. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने योग्य कारवाई करून आवश्यक उपाययोजना राबवण्याच्या सूचना संबंधित आरोग्य निरीक्षकांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष फारुखभाई पटवेकर, सामाजिक कार्यकर्ते जयवंतराव सुर्वे, विशाल सकपाळ आणि ओंकार पवार उपस्थित होते. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. न्यूज लाईन, अचूक वेधक.